पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, शहर बाह्य वळण रस्ते आणि अन्य मंजूर प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला गती देऊन प्रकल्प पूर्ण करण्याचे जिल्हा अधिकारी जितेंद्र डोडी यांनी बुधवारी दिले निर्देश। जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली भूसंपादन आढावा बैठक संपन्न। या बैठकीस सर्व भूसंपादन अधिकारी, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुणे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे तसेच अन्य संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती। भीमाशंकर तळेघर वाडा राजगुरुनगर आणि बनकर फाटा जुन्नर घोडेगाव तळेघर रस्ता तसेच नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर सह आदी मार्गांचा पुणे राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुणे यांनी घेतला आढावा। चाकण शहरातील वाहतूक कोंडीला बाह्य वळणाचा मार्ग, प्रकल्प पूर्ण करण्याच्या अनुषंगाने भूसंपादन प्रक्रिया अचूक आणि पारदर्शक पद्धतीने करून शेतकऱ्यांशी समन्वय साधून बहुतांश भूसंपादन संमतीने करण्याच्या बैठकीत दिल्या सूचना। बंजारा, धनगर आणि अन्य समाजाने केलेल्या अनुसूचित जमाती आरक्षण मागणीच्या विरोधात खेड तालुक्यातील आदिवासी समाजाच्या वतीने तहसीलवर मोर्चा। राजगुरुनगर शहरामधून आरक्षणाच्या बचावासाठी आदिवासी समाजाचा एल्गार। आदिवासी समाजाचे आरक्षण बचावासह विविध मागण्यांसाठी धडक मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन। आदिवासी समाज आक्रमक, रस्ता पाणी रोखण्याचा दिला इशारा। राजगुरुनगर येथे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग अंतर्गत कार्यरत असलेल्या BC-EBC मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू। इयत्ता 8वी आणि त्यापुढील शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जाती, भटक्या विमुक्त जमाती, आर्थिक मागास प्रवर्ग, अपंग आणि अनाथ मुलींना शासनाने निर्धारित केलेल्या टक्केवारीनुसार रिक्त जागांवर प्रवेश दिला जाणार। प्रवेश मिळालेल्या विद्यार्थिनींना शासनामार्फत निवास, भोजन, स्टेशनरी साहित्य, अंथरूण पांघरूण तसेच दरमहा खर्चासाठी प्रत्येकी 500 रुपये निर्वाह भत्ता आणि स्वच्छता प्रसाधनासाठी प्रत्येकी 100 रुपये। अधिक माहितीसाठी राजगुरुनगर येथील BC-EBC मुलींचे शासकीय वसतिगृहाच्या गृहपाल PV आमले यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा। बिरदवडी परिसरात 2 संशयित तरुणांना जमावाकडून बेदम मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल। रात्री अपरात्री मुलांना झाडीत नेऊन पैसे उकळल्याचा प्रकार सुरू असल्याच्या संशयातून घडला प्रकार। संशयित दोघे आढळल्याने नागरिकांनी दिला बेदम चोप। व्हायरल व्हिडिओमुळे सर्व दूर चर्चा। खेड न्यायालयातील नवीन विस्तारित इमारतीचे दसऱ्यानंतर उद्घाटन होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खेड बार असोसिएशनच्या वतीने बुधवारी देण्यात आले निमंत्रण। मोबाईल हॅक करून अज्ञातांकडून चाकण आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघांना लाखो रुपयांचा गंडा। साळू येथील विठ्ठल निवृत्ती ठाकूर यांच्या खात्यातून 2 दिवसात वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये 24,35,583 रुपये ट्रान्सफर करून केली आर्थिक फसवणूक। चाकण इलेक्ट्रिक व्यावसायिक मिलिंद लीलाधर ढोले यांच्या मोबाईलवर PDF लिंक पाठवून केला मोबाईल हॅक। ढोले यांच्या बँक खात्यामधील 8 लाख रुपये अन्य खात्यात वळती करून फसविले।